आपण कुठे आलेलो आहे मोना? तर साई ज्योत सरस आमचं जिल्हा गाव आहे अहिल्यानगर, त्यांचे भरलेलं आहे. त्या प्रदर्शनामध्ये आता सगळं आपण फिरणार आहे. मस्त जे काय शेतकरी आहेत, आपल्या महिला बचत गट आहेत, त्यांना म्हणजे आपल्या कार्यामध्ये ते अग्रेसर आहेत, त्यांचा सगळ्यांचा सन्मान झाला. आमच्या गावचीच आमची मोनिका CRP हिचाही देखील दाखव ना, आपलं हिचा देखील मान सन्मान झाला, मस्त पुरस्कार मिळालेला आहे. तर ह्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो आहे आपण. जरा बोल म्हणा काय. मला हा पुरस्कार मिळाला आहे हा माझ्या एकटीचा नसून माझ्या गावातल्या महिलांनी मला जे सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळेच माझं गाव मोठं असल्यामुळे, माझ्या गावाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे माझे जास्त प्रमाणात गट आहे आणि त्या गटाच्या माध्यमातून मी गटांना वेळोवेळी सहकार्य केलं आणि सहकार्यातून जास्तीत जास्त निधी मिळवून दिला. यासाठी मला जिल्ह्याने आदर्श CRP म्हणून हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. खूप खूप धन्यवाद, अभिनंदन तुझं. चला आता आम्ही सगळे भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा म्हणा तुला. आता आपण कृषी प्रदर्शन देखील बघणार आहोत. आता आपल्या माळीताई काय म्हणाल, बोला जरा. CRPला मोनिकाताई यांना पुरस्कार भेटला, आदर्श CRP म्हणून पुरस्कार भेटला. त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, खूप सारं स्नेहसंमेलन भरलं होतं, त्यावेळेस थोडासा इथे व्हिडिओ घेतलेला. तर आता आम्ही सरसमध्ये फिरायला जातो. हरीण, अगं आपण आलोय कुठं आता? इकडं खाऊगल्लीमध्ये आपण आहे ना सगळ्यात आता काय उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन समारंभ झाला, बक्षीस वितरण झालं आणि सगळे वळालेलं आहे कुठं? खाऊगल्लीमध्ये. इकडं मासवड्या दिसतंय. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासवडे आहेत, वडेपाव आहेत, दाबेली आहे, सगळं. याच्यामध्ये काय पार्सलचे पंचपक्वान्न आहे. याच्यामध्ये चपाती दिलेली आहे, गुलाबजामुन आहे, 2 मसाले भात आहे, वांग्याची भाजी आहे, खूप छान आहे. चकल्यावर बघू काय काय. आणि हे 4च डबे असल्यामुळे आम्ही दुसऱ्यांदा परत खायला मागतो. येईल 2-3 वाजेपर्यंत, 3-4 वाजेपर्यंत. इकडे बघा वेगवेगळे स्टॉल लागलेले आहे. आता काय आमच्या बायकांचं ठरतंय खाण्यासाठी काय माहिती. इकडे उत्तप्पा. बरं, चालेल ना. मोना, अगं झाला का नाही पक्का मेनू? काय खायचंय नेमकं? फरिंग कसं काय जेवण? खूप छान जेवण आहे, भाजी एकदम उत्तमरित्या. मस्तपैकी पार्सल आणलेली आहे. आधी सगळ्यांनी या पार्सलवरतीच ताव मारलेला आहे. त्यानंतर आता प्रत्येकाला जे जे आवडणार आहे ते घेणार आहे. मोना, काय खाणार आहे तू बाकी? गुलाबजाम, अगं हे तर झालं, बाकी स्टॉल लागले ते थालीपीठ, वडापाव. मस्त मस्त. आता सगळेच जण वेगवेगळा आनंद घेणार आहे. काय काय खायचं एवढं? कुठल्या गावचे तुम्ही? शेगावचे आहेत मॅडम. त्यांच्या इथून आहे ना, त्यांनी हे कशाचं आहे मॅडम? कशाचं बनवतात हे? बाबळीचं लाकडं आहेत ही. त्याच्यापासून आपल्याला पोळपाट आहे. इथे खूप सुंदर सुंदर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे, जसं इथे वेगवेगळ्या इथे सांडगे ना, वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे आहेत इथे. इथे ना कोथिंबीर सांडगे, भोपळ्याचे आहेत, पालकचे आहेत, मेथीचे आहेत, अशा प्रकारे त्यांनी पॅक. परत हे काय आहे? पेढा आहे ना, कंदी पेढे. हां, हे कंदी पेढे आहेत. नानकटाई आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आपण कुठल्या गावाचे आहेत? जामखेडचे आहेत ह्या मॅडम. त्यांनी खूप छान अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे सर आमचे जास्वंदी. इथे पापड आहेत, पापडाचं शॉप आहे ह्या लोकांचं. वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती मसाले.
बघा मोनिका मॅडमच्या स्टॉलवरच्या मैत्रीण भेटलेल्या आहेत. कडधान्य घ्यायचे, कडधान्य आहेत, नाचणीचे हातसडीचं तांदूळ. बिस्किट, हातसाडीचं बघा, हा हातसाडीचा तांदूळ. हे कसं आहे? इंद्रायणी तांदूळ, जिऱ्याचं. झालं आता धूप आहे, देवापुढे जाळायची अगरबत्ती. चला तर सुगंधी तांदूळ दही कितीला आहे? चला आता आमचं सगळ्यांचं चाललं काय काय अगरबत्ती घ्यायचं का? आणि लोबान वाद चांगला आहे ना, पण लोबांचा नाही येतं. हे कितीला पॅकेट आहे? हे एक सॉरी कस्तुरी, हे एक दे मला. इथं बघ ना गाई आणि वासरू किती भारी. इकडं मोनाच्या मैत्रिणी भेटतात, चाललाय गप्पा छप्पा. स्टॉलवरती शेणाच्या गौऱ्या. चला इथे लहान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मॅजिक बॉल छोटे छोटे घेतले आकाराचे, पाण्यात टाकल्यानंतर असे बर्नलमध्ये भरून ठेवले. चला आपल्या पिल्लू बाळासाठी पण मी घेतलंय. इकडं आमची मंडळी दमलेले आहे सगळे. दमले का? बसले आता निवांत. आवडलेला पसंत फेवरेटीनं याच्यावर टाकायचा. बाकी आपल्या घरचं काही टाकायचं हा. नाही. मीठ, मिरचू, मसाला, बेसन काही नाही. आपल्या घरचं काही टाकायचं नाही. शेजाऱ्या बाजा पण काही मागायचं नाही. बघा बस थोडासा मसाला टाका, याच्यावर थोडंसं पाणी, बस मिक्स करा आणि फ्राय करा तुम्ही. त्याच्यात तुम्ही मंचुरी बनवा, पकोडे बी 24 प्रकारचे भाजीपाले वापरू शकता तुम्ही. आलू, बैगन, भेंडी, करेला, पालक, पनीर, मेथी, मशरूम, करेला. बस पीसेसला मसाला लागला पाहिजे, काही नाही. घरी जर तुम्हाला अशी मंचुरियन बनवायची असेल, पत्ता गोबी या फ्लावर घ्यायचा, त्याला बारीक बोला गरम 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 गरम. बघा खाऊन कसे मस्त. चला आता हे मसाले पण घेतलेत आपण. इकडं भारी सेटअप तयार केलेले आहेत. बघा आपली शेतकरी महिला ती राबते शेतात म्हणून अन्न मिळते पानात. मस्त मस्त सेटअप तयार केलेले आहे. इकडे बघा मैत्रिणींचे चाललेले आहे सगळ्यांचा फोटो. शेतामध्ये राबते माऊली, घरात येई समृद्धीची सावली. चला खूप छान असं रांगोळी काढलेली इथे. शेतातील पंख, श्रमाचे स्वप्न, जगातील प्रगतीचे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी. इकडे शेतामध्ये रोपही लावलेत, मिरच्या, फ्लावर, कोबी, काय 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 मस्त. इकडे लावलेलं आहे ऊस. सगळे फळं मांडले मस्तपैकी वेगवेगळी. आपल्याकडे जे जे फळं आहेत ते सगळं गोल राऊंड सगळं. आंब्याचं सीझन आहे का आता ह्या टायमाला? काय काय नाव सांगा चला फळांची. महिला खूप काय थकलेल्या होत्या उन्हामध्ये, म्हणून आता गचागच आईस्क्रीम खात आहेत आणि डोक्याला थंड करतायत. मोनिका कधीपासून आईस्क्रीम खाते पण तिचा काही संपला नाहीये, चरते ती अजून. आणि ह्या खूप स्वाद घेऊन आईस्क्रीम खात आहेत. मॅडम डोकं कसं झालं, थंड झालं की नाही तुम्हाला? डोकं आईस्क्रीम खाल्ल्या डोकं थंड होतंय. मग काय मन समाधान झालं की नाही तुमचं? समाधान झालं. हा? मोना मॅडम आम्हाला भूक लागलेली आहे, पार्ट 2 कधी देणार आहे? पोट भरला नाही, थालीपीठ फार छोटं छोटं होतं त्याच्यात. थालीपीठने काय आमचं पोट भरलं नाही, आता अजून दुसरं काय. एका थालीपीठ मध्ये आम्ही 7 जणींनी खाल्लं, त्याच्यामुळे आम्हाला तुकडा तुकडा भेटलेला आहे. जसा आपण चिमण्यांना घालतो ना चपातीचा तुकडा, तसा तसा आमच्या हिस्सेला भेटलेला आहे. खूप छान असं आमचं प्रदर्शन आम्ही बघितलं आणि खूप सुंदर असं वाटलं आम्हाला. आजचा दिवस खरंच खूप सुंदर गेला आणि आईस्क्रीम खाऊन लास्ट शेवट झाला. आता आम्ही गाडीमध्ये बसायला जाणार आहे सगळेजण.